निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल। या संदर्भातली विभागीय चौकशी देखील 3 महिन्यात पूर्ण केली जाईल। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 34,966 छापलं। नाशिकवर आलेलं ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचं संकट हे टळलंय। वाऱ्याची दिशा बदलली त्यामुळे ढगफुटीचं संकट टळलं। मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या पट्ट्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पाऊस आणि वादळी वारा अहिलानगर आणि सुरतच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे।